वर्ष 2012 दिल्लीमध्ये एका नव्या पक्षाची स्थापना झाली. अण्णा हजारे यांच्या भ्रष्टाचार विरोधी आंदोलनातून समोर आलेल्या काही नेत्यांनी या पक्षाची स्थापना केली होती. पक्षाचं नाव आम आदमी पार्टी आणि त्याची स्थापना करणाऱ्या नेत्याचं नाव अरविंद केजरीवाल. लोकचळवळीतून उभ्या झालेल्या पक्षानं काँग्रेस आणि भाजप दोन्ही प्रस्थापितांना चॅलेंज केलं. आपल्या पहिल्याच निवडणुकीत दिल्लीत दुसऱ्या क्रमांकाच्या सर्वाधिक जागा मिळवल्या. पुढच्या 2 निवडणुकीत लँडस्लाईड विक्ट्री मिळवली. स्थापनेनंतरची पुढची 12 वर्ष आम आदमी पार्टीने दिल्लीवरती राज्य केलं. आता दिल्लीत 12 वर्षापूर्वी जी परिस्थिती होती तीच परिस्थिती बिहारमध्ये निर्माण झाली आहे. बिहारमध्ये सुद्धा एक नेता आणि त्याचा पक्ष एनडीए आणि महाआघाडी या प्रस्थापितांना चॅलेंज करतोय. या नेत्याच्या सभांना प्रचंड गर्दी होतीये. अनेक जण त्याच्याकडे बिहारचा भावी मुख्यमंत्री म्हणून पाहतायत. या नेत्याचं नाव आहे प्रशांत किशोर आणि त्याचा पक्ष अर्थातच सज्जन सुराज पार्टी. बिहारमध्ये सध्या सगळीकडे प्रशांत किशोर यांच्याच नावाची हवा आहे. सोशल मीडियावर त्यांची अनेक भाषणं व्हायरल होत आहेत. बिहारच्या मूळ मुद्द्यांना हात घालणारा नेता, बिहारला बदलण्याचं स्वप्न दाखवणारा नेता असं त्यांच्याबद्दल बोललं जाते. अनेकांनी तर या निवडणुकीत प्रशांत किशोर मोठा खेळ करणार, तेच बिहारचे नवे किंगमेकर असणार अशी शक्यताही वर्तवली आहे. पण बिहारमध्ये प्रशांत किशोर यांची ताकद किती मोठी आहे? एनडीए की इंडिया? विधानसभा निवडणुकीत ते कोणाचा खेळ करू शकतात? प्रशांत किशोर बिहारचे नवे केजरीवाल बनू शकतात का? जाणून घेऊयात या व्हिडिओच्या माध्यमातून. प्रशांत किशोर म्हणजे एकेकाळचे प्रसिद्ध निवडणूक रणनीतिकार. नरेंद्र मोदींना 2014त देशाचे पंतप्रधान बनवण्यामागे खरं डोकं त्यांचंच होतं असंही म्हटलं जातं. त्यानंतर त्यांनी जेडीयू, आप, डीएमके, तृणमूल अशा अनेक पक्षांसाठी काम केलं. 2022 प्रशांत किशोर यांनी स्वतःच्या राजकीय पक्षाची घोषणा केली. पुढचे 2 वर्ष ते बिहारमध्ये फिरले, अनेक सभा घेतल्या, पदयात्रा काढल्या. गेल्या वर्षी 2 ऑक्टोबरला त्यांनी स्वतःचा राजकीय पक्ष स्थापन केला. पक्षाचं नाव ठेवलं जनसुराज पार्टी. जनसुराज पार्टीनं आपल्या पहिल्याच विधानसभा निवडणुकीत बिहारमधल्या सर्व 243 जागा लढणार असल्याची घोषणा केली आहे. आम्ही शॉर्ट टर्म नाही तर लाँग टर्म राजकारणाचा विचार करतोय असंही त्यांनी जाहीर केलं. स्थापनेपासूनच जनसुराज पार्टीनं बिहारमध्ये कचराचा धुराळा उडवून दिलाय. प्रशांत किशोर यांच्या सभांना प्रचंड गर्दी होतीये. सोशल मीडियावर पीके नावाची हवा आहे. मुख्य म्हणजे तरुणाईमध्ये त्यांची लोकप्रियता वाढतीये. पण या सगळ्या लोकप्रियतेचा फायदा प्रशांत किशोर यांना निवडणुकीत होणार का? हा खरा प्रश्न आहे. आता प्रशांत किशोर यांच्या जनसुराज पार्टीची बिहारमध्ये किती ताकद आहे हे पाहण्यासाठी हा पक्ष कोणत्या मतदारांना टार्गेट करतोय हे समजून घ्यावं लागतं. बिहारमधलं राजकारण गेल्या अनेक वर्षांपासून युती आणि आघाडीच्या अवतीभोवती फिरतंय. काही महिन्यांचा अपवाद वगळता गेल्या 20 वर्षांपासून नितीश कुमार बिहारचे मुख्यमंत्री आहेत. त्याआधी 15 वर्ष राज्यात लालू प्रसाद यादव यांची सत्ता होती. म्हणजेच गेल्या 35 वर्षांपासून बिहारमध्ये फक्त 2 नेत्यांचीच सत्ता राहिली आहे. पण आता हे दोन्ही नेते सक्रिय राजकारणातून बाहेर पडतायत. लालू प्रसाद यादव यांनी पक्षाचं नेतृत्व तेजस्वी यादव यांच्याकडे सोपवलंय, तर नितीश कुमार यांनीही आपली शेवटची निवडणूक असल्याचं जाहीर केलंय. म्हणजेच बिहारचं राजकारण सध्या ट्रान्झिशनच्या फेजमधून जाते. याचा फायदा प्रशांत किशोर यांना घ्यायचाय. ते स्वतःला राज्यात एनडीए आणि इंडियाचा पर्याय म्हणून प्रोजेक्ट करतात. बिहारमध्ये एनडीए आणि इंडियाची एक ठराविक वोट बँक आहे. आरजेडी आणि काँग्रेसची इंडिया आघाडी MYD फॅक्टरवर चालते. एम म्हणजेच मुस्लिम, वाय म्हणजेच यादव आणि डी म्हणजेच दलित. दुसरीकडे भाजप आणि जेडीयूच्या एनडीआयला नॉन यादव, ओबीसी आणि उच्चवर्णीयांची साथ मिळते. मात्र मोठा वर्ग असाही आहे जो इंडिया किंवा एनडीए यापैकी कोणालाच वोट करत नाही. प्रशांत किशोर त्यांनाच टार्गेट करतायत. हे कसं? तर 2020च्या बिहार विधानसभा निवडणुकीचं उदाहरण घेऊन समजून घेऊयात. 2020च्या निवडणुकीत आरजेडीला सर्वाधिक मतं मिळाली होती, पण त्यांच्या मतांची टक्केवारी होती फक्त 23.11%. दुसऱ्या नंबरवर राहिलेल्या भाजपला 19.46% मतं मिळाली, जेडीयूला 15.39% मतं मिळाली आणि काँग्रेसला फक्त 9.48% मतं मिळाली होती. आता यावर्षीच्या निवडणुकीत आरजेडी आणि काँग्रेसची आघाडी आहे. म्हणजेच त्यांच्या एकूण मतांची टक्केवारी 32 ते 33%. एनडीएतल्या भाजप आणि जेडीयूच्या मतांची बेरीज केली तर ती 34 ते 35%. आता एनडीए आणि आघाडीच्या मतांची बेरीज केली तर ती 68% आसपास येते. याचा अर्थ काय? तर बिहारमध्ये जवळपास 32% मतदार असे आहेत ज्यांनी गेल्या निवडणुकीत या 4 मोठ्या पक्षांना वोट केलं नाही. त्यापैकी फक्त 8 ते 10% मतं जरी प्रशांत किशोर यांनी मिळवली तरी ते बिहारमध्ये मोठा गेम करू शकतात असं बोललं जाते. प्रशांत किशोर यांच्या जनसुराज पार्टीनं गेल्या वर्षी नोव्हेंबरमध्ये 4 विधानसभा जागांसाठी झालेली पोटनिवडणूक लढवली होती. या 4ही जागा एनडीएच्या उमेदवारानं जिंकल्या. मात्र जनसुराज पार्टीनं 2 जागांवर आपली छाप सोडली होती. इमामगंजमध्ये पक्षानं 35,000 मतं मिळवली होती, तर बेलागंजमध्ये 18,000 मतं मिळवली.
जनसुराज पार्टीनं दावा केला होता की त्यांना या निवडणुकीत 10% मतं मिळाली आहेत. जर पक्षानं या विधानसभा निवडणुकीत आपला हाच आकडा कायम ठेवला तर ते एनडीए आणि इंडियासाठी अडचणीचं ठरू शकतं, असंही बोललं जाते. बिहारमध्ये एकटं निवडणूक लढवणारा पक्ष युती आणि आघाडीचा गेम कसा करू शकतो हे 2020च्या निवडणुकीत चिराग पासवान यांनी दाखवलंय. त्या निवडणुकीत पासवान यांच्या पक्षानं 243 पैकी 140 जागांवर आपले उमेदवार उभे केले होते. त्यातले बहुतेक उमेदवार जेडीयू विरुद्ध होते. पासवान यांच्या पक्षाला निवडणुकीत फक्त 1 जागा मिळाली, मात्र 5.6% मतं मिळवली. याचा परिणाम हा झाला की जवळपास 40 जागांवर एनडीएच्या उमेदवाराचा पराभव झाला. जेडीयू 115 जागा लढवल्या होत्या, मात्र पक्षाला फक्त 43 जागाच जिंकता आल्या. अशा प्रकारे चिराग पासवान यांनी जेडीयूचा गेम केला होता. आता हाच डाव प्रशांत किशोर यांचा आहे. बिहारमधल्या वेगवेगळ्या सर्व्हेमधून प्रशांत किशोर यांची लोकप्रियता सातत्याने वाढती असल्याचं दिसून येतंय. या महिन्यात झालेल्या सी वोटरच्या सर्व्हेमध्ये 22% मतदारांनी मुख्यमंत्रीपदासाठी प्रशांत किशोर यांच्या नावाला पसंती दिली होती. या लिस्टमध्ये ते तेजस्वी यादव यांच्यानंतर दुसऱ्या क्रमांकावर आहेत. म्हणजेच नितीश कुमार, चिराग पासवान आणि सम्राट चौधरी यांसारख्या नेत्यांपेक्षा पीकेंची लोकप्रियता अधिक आहे. अधिकचे सर्व्हे पाहिले तर लक्षात येतं की प्रशांत किशोर हे एकमेव नेते आहेत ज्यांच्या लोकप्रियतेत वाढ झाली आहे. वाढत्या लोकप्रियतेमुळे प्रशांत किशोर यांचा आत्मविश्वास वाढला असल्याचं विश्लेषकांचं म्हणणं आहे. आता बिहारमध्ये प्रशांत किशोर यांच्या या वाढत्या लोकप्रियतेचा फटका सर्वाधिक कोणत्या पक्षाला बसू शकतो ते पाहूयात. 3 वर्षापूर्वी जेव्हा प्रशांत किशोर यांनी जनसुराज यात्राची घोषणा केली होती त्यावेळी ते भाजपवर जास्त टीका करायचे नाहीत. त्यांचा सगळा फोकस नितीश कुमार आणि तेजस्वी यादव यांच्यावरतीच असायचा. त्यामुळे त्यांना त्यावेळी भाजपची बी टीम असंही म्हटलं जायचं. पण अलीकडच्या काळात प्रशांत किशोर यांनी भाजप नेत्यांवरही अटॅक करण्यास सुरुवात केली आहे. ते भ्रष्टाचाराच्या मुद्द्यावरून सातत्याने भाजपच्या नेत्यांना घेरण्याचं काम करतात. प्रशांत किशोर यांनी नुकताच भाजप प्रदेश अध्यक्ष दिलीप जयस्वाल यांच्या मेडिकल कॉलेजचा मुद्दा उपस्थित केला. त्यांनी आरोग्यमंत्री मंगल पांडे यांना सुद्धा या मुद्द्यात गोवलं. प्रशांत किशोरांनी उपमुख्यमंत्री आणि भाजपचे मोठे नेते सम्राट चौधरी यांच्या डिग्रीवर प्रश्न उपस्थित केले, तर माजी भाजप अध्यक्ष संजय जयस्वाल यांच्यावर पेट्रोल पंपाच्या मालकीबाबत प्रश्न उपस्थित केले. ते ज्या प्रकारे भाजपच्या नेत्यांना टार्गेट करतात यामुळे भाजपची झोप उडाल्याचं बोललं जाते. कारण प्रशांत किशोर फॅक्टरचा सर्वाधिक फटका भाजपलाच बसणार आहे. प्रशांत किशोर हे बिहारमध्ये बेरोजगारी, स्थलांतर आणि भ्रष्टाचार यांसारखे मुद्दे उपस्थित करतात. हे मुद्दे थेट तरुणाईशी जोडलेले आहेत. त्यामुळे तरुण वर्ग त्यांच्याकडे आकर्षित होतोय. पण यामुळे डॅमेज भाजप होतोय. प्रशांत किशोर हे ब्राह्मण समाजातून येत आहेत. ते स्वतः कधीच याचा उल्लेख करत नाहीत, मात्र उच्चवर्णीयांमध्ये त्यांची लोकप्रियता वाढती असल्याचं दिसतंय. उच्चवर्णीय हे भाजपचे वोटर मानले जातात. मात्र प्रशांत किशोर यांच्यामुळे हा वोटर आपल्या हातून सुटतोय की काय अशी चिंता भाजप नेत्यांना लागलीय. प्रचारादरम्यान प्रशांत किशोर नितीश कुमारांमुळेही सातत्याने हल्ला करतायत. ते दावा करतायत की जर जेडीयूनं 25 पेक्षा जास्त जागा जिंकल्या तर ते राजकारण सोडतील. 2005 मध्ये नितीश कुमार ज्यावेळी मुख्यमंत्री झाले होते त्यावेळी बिहारची जी परिस्थिती होती तीच परिस्थिती आताही असल्याचं प्रशांत किशोर वारंवार म्हणतायत. त्यामुळे नितीश कुमारची इमेज सुद्धा डॅमेज होतीये. एकूणच काय तर बिहारमध्ये प्रशांत किशोर फॅक्टरचा सर्वाधिक फटका एनडीएलाच बसत असल्याचं दिसतंय. आता एवढं सगळं करून मुख्य प्रश्न आहे तो म्हणजे प्रशांत किशोर फॅक्टर बिहारच्या निवडणुकीत गेम चेंजर ठरू शकतो का? तर हे होऊ शकतं. ज्याप्रमाणे गेल्या निवडणुकीत चिराग पासवान यांनी जेडीयूचा खेळ खराब केला होता त्याप्रमाणे कदाचित त्यापेक्षा मोठा गेम प्रशांत किशोर यांची पार्टी करू शकते. मात्र अरविंद केजरीवाल यांनी दिल्लीत जे केलं होतं ते बिहारमध्ये करणं प्रशांत किशोर यांना अवघड जाईल. कारण दिल्ली आणि बिहारच्या राजकारणात मोठा फरक आहे. बिहार एवढ्या जातीचं राजकारण दिल्लीत नाही. मात्र तरीसुद्धा या निवडणुकीत प्रशांत किशोर यांना इग्नोर करणं पॉसिबल नाही असंच बोललं जात आहे. आता प्रशांत किशोर बिहारमध्ये गेम चेंजर ठरतील की नाही हे निवडणुकीचा निकाल लागल्यानंतरच कळेल. पण तुम्हाला काय वाटतंय बिहारमध्ये प्रशांत किशोर फॅक्टर किती मोठा आहे? तुमची मतं आणि प्रतिक्रिया आम्हाला कमेंट करून नक्की सांगा. आणि अशाच राजकीय घडामोडी विस्तारानं पाहण्यासाठी